इयत्ता 7वी परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया। आज आपण पाहणार आहोत सराव संच 23। खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, तर हे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आता आपल्याला बघायचं आहे यावेळेस सराव संच 23। तर 2/7 आणि 6/7 यामधील परिमेय संख्या कोणत्या? 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत। पहिले पाहायचं छेद समान आहेत का दोन्ही याचे। छेद जर समान असतील तर अंशामध्ये एक 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 वाढवत जायचं। तर आपण इथं बघा 7/7 आहे, तर 2 व 6 मध्ये 3/7, 4/7 आणि 5/7 अशा 3 संख्या याच्यामध्ये आपण डायरेक्टली लिहू शकतो। म्हणजे काय म्हणतात 2/6 व 6/6 च्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या कोणत्या आहेत मग? तर 2 नंतर कोणते आहेत? 3/7, त्यानंतर 4/7 आणि 5/6 आणि 6/7, म्हणजे यांच्या दरम्यानच्या या झालेल्या 3। दुसरं जे आहे, दुसरा प्रश्न आहे 4/5 व 2/3। आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इथं छेद समान नाही आहे यांचा। मग सुरुवातीला आपल्याला त्याचा छेद समान करावा लागेल। त्यासाठी 2/3, तर 4/5 याचा छेद 3 आहे, याचा छेद 5 आहे, तर याच्या छेदाने याला गुणायचं, म्हणजे 4/5 ला गुणायचं 3 ने, तर उत्तर आलं 4×3 12 आणि 5×3 15। आणि 2/3 ला कशाने गुणायचं, तर पहिल्याच्या छेदाने गुणायचं, म्हणजे 5 ने गुणायचं। 5×2 10, 5×3 15। तर आता बघा छेद सारखा झाला। मग लहान कोणती आहे? 10 आहे आणि ही 12 आहे, तर याच्यामध्ये 10 नंतर 11 येतं आणि लगेच 12 आली छेद समान झाल्यानंतर। तर त्यामुळे एकच संख्या आपल्याला आढळली, आपल्याला लिहायच्या 3, म्हणून आपण यालाच परत थोडं वाढवून घेऊया। मग आपण त्याला जर 2 ने गुणलं तर संख्या आली 12×2 24, 15×2 30। इथं सुद्धा मग आता छेद समान झाले, म्हणजे 2 नेच गुणावं लागेल, म्हणजेच सारख्याने इथं ज्याने गुणलं त्यानेच इथं गुणावं लागेल, तरच ते छेद समान राहतील। हे झालं 20 आणि हे झालं 30, पण 10×2 20, 15। बघा इथं लक्षात घ्या, छेद समान झाल्यावर सारख्याच याने गुणायचं दोघांनाही। आता इथं बघा, इथं झाले 20, इथं आहे 21, छेद तर 30 आहे। मग दरम्यानच्या 3 संख्या, ज्या 3 संख्या आहेत त्या किती होतील? 21/30, 22/30 आणि 23/30। 20/30 आणि हे 24/30 यांच्या दरम्यानच्या या झाल्या। याच संख्या म्हणजे कोणत्या? या दोन दिलेल्या संख्या आहेत। तिसरं उदाहरण बघूया आता आपण। -2/3 आणि 4/5। तर एक वजा संख्या दिलेली आहे आणि एक आपल्याला अधिक दिलेली आहे। छेद समान नाही आहेत, म्हणजे छेद समान करावेच लागतील। मग दुसऱ्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाला गुणूया। 5×2 10, 5×3 15। दुसरा अपूर्णांक आहे 4/5, 4/5 ला गुणूया 3 ने, पहिल्या अपूर्णांकाच्या पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने। 4×3 12 आणि 5×3 15, छेद समान झाले। आता तुम्ही म्हणसाल की 10 आणि 12 नंतर 10 नंतर 12 एक 11 येतं, 11 आणि हे वजा आहे। बघा आता इथं किती मोठ्या संख्या होतील। वजा संख्या म्हणजे ही -10 ते 15 आपल्याला माहिती आहे। इकडे लक्षात घ्या, ही जर संख्या आपण जर बघितली तर इथे इथं -10, नंतर -9, -8, -7, -6, -5, ह्या कंटिन्यू राहतील, -4, -3, -2, -1, 0 ना, 0 1 2
तर अशा असंख्य संख्या आहे त्याच्यामध्ये 10 वजा नंतर बघा. म्हणजेच आपण इथं कितीतरी संख्या लिहू शकतो बघा. -9/15, -8/15, -7/15, -6/15, -5/15, -4/15, -3/15, -2/15, -1/15, 0, 1/15, 2/15, 3/15, 4/15, 5/15, 6/15, 0, 1/15, 2/15, 3/15, 4/15, 5/15, 6/15, 7/15, 8/15, हां, अशा पूर्ण आपण 9/15, 10/15 आणि 11/15 एवढ्यापैकी तुम्ही कोणत्याही 3 संख्या तुम्हाला लिहायच्या. इथं वजा आल्यामुळे बघा, वजा 10च्या पेक्षा मोठी कोणती आहे? -9, -8 या मोठ्या मोठ्या संख्या होतात बघा. यांच्या दरम्यानच्या या संख्या आहेत. जसं इथं बघितलं ना आपण, -10, कारण छेद तर तोच ठेवायचा आहे आपल्याला, फक्त वरचा वाढत वाढत जायचा एका एकाने. तर मग इथं 10 नंतर 9, 8, 7 वजा 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 तर असे 10पर्यंत. लक्षात, इथं हा प्रश्नच आहे. यातल्या कोणत्याही तुम्ही 3 संख्या लिहू शकता. यानंतर आपण पुढचा पाहणार आहोत. एक आहे चौथं 7/9 आणि -5/9. आता बघा, इथं छेद तर समान आहे, छेद समान करण्याची गरज नाही. तर इथं 7 आहे म्हणजे हा बघा इकडे 3, 4, 5, 6 आणि 7 आहे ना. वरचं बघा, छेद तर समान आहेच ना आपल्याला. 7/9 वर 5/9 दरम्यानच्या संख्या कोणत्या असतील? तर बघा कोणत्या असतील, तर वजा, हे तर लहान आहे ना, मग -5 कुठे येतं? इथं येतं बघा. -5/9 म्हणजेच -5/9 नंतर कोणते येतील? -4/9, -3/9, -2/9, -1/9, 0, 1/9, 2/9, 3/9, 4/9, 5/9, 6/9. यातल्या तुम्ही कोणत्याही 3 संख्या लिहायला सांगितल्यात, यातल्या तुम्ही कोणत्याही 3 संख्या लिहू शकता. छेद समान आहे करण्याची गरज नाही, सरळ सरळ. फक्त आपल्याला वरचा जो अंश आहे तो वाढत वाढत जायचा. पहिले सर्व लहान संख्या कोणती आहे? -5 आहे. 7पेक्षा लहान कोणते? वजा आहे, -5 आहे. मग -5च्या नंतर -4, -3 असं वाढत वाढत जायचं. तर यापैकी कोणत्याही 3 तुम्ही संख्या लिहू शकता. पुढचं जे उदाहरण आहे ते आहे 5वं, -3/4 आणि +5/4. छेद समान आहे. आपल्याला वाटतं की 3 नंतर काय, तर 4 येतं लगेच, तर इथं संख्येने आपण वाढवायला जातो. वाढवण्याची गरज नाही आहे इथं. जसं इथं वाढवलं होतं आपण, असं वाढवण्याचे कारण ह्या दोन्ही वाढवलं का? कारण यामध्ये आपल्याला लगेच 10 नंतर 12 येतं, दोन्ही धन होत्या. आता इकडे धन आहे, इकडून आहे, म्हणजे त्याच्यानंतर संख्या त्यामध्ये भरपूर असतील. -3/4 व +5/4. आता अधिक दिलं का? इथं दिलं होतं, इथं दिलं आहे, इथं दिलं नव्हतं. अधिक काय दिलं का नाही दिलं का सारखंच आहे. दरम्यानच्या संख्या. आता -3 नंतर काय येतं? -2/4, -1/4, 0, 0 म्हणजे 0/4च म्हणजे 0. नंतर 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. या काय झालेलं आहे? याच्या दरम्यानच्या संख्या. म्हणजे -3 नंतर -2, -1, 0, 1, 2, 3, 4. 4 नंतर काय येतं? 5/4. याच्या दरम्यानच्या ह्या संख्या झालेल्या आहेत. पुढचं आहे 6व्या नंबरचं 7/8 आणि -5/3. इथं सुद्धा तसंच, छेद समान नाही आहे. पहिले तर छेद समान करावं लागेल. 7/8 छेद आहे का समान बघायचा? नाही आहे छेद समान.
मग याच्या छेदाने 3च्या पाडामध्ये 8 येतं का नाही येत, मग याच्या छेदाने या लागून यायचं 3ने, तर किती झालं 7 त्रिक 21 8 त्रिक 24, मग वजा 5/3, वजा 5/3ला कशाने गुणायचं 8ने गुणायचं, झालं 8 पंचे 40 छेद 8 त्रिक 24. बघा आता याच्यात पण भरपूर संख्या आहेत, वजा 40 पासून तर एवढ्या मोठ्या संख्या आहेत की तुम्ही किती पण लिहू शकता. दरम्यानच्या संख्या कोणत्या, वजा 40 नंतर येतं वजा 39/24, वजा 38/24, वजा 37/24, अशा असंख्य संख्या आहेत. तर 19/24, 20/24, अशा अनेक संख्या त्याच्यामध्ये आहेत. असंख्य संख्या त्यामध्ये 37, मग 36, वजा 36, अशा असंख्य त्यामध्ये संख्या येतात. आता बघा पुढचं दिलेलं आहे 7व्या नंबरचं 5/7 आणि 11/7. तर यामध्ये बघा छेद तर समान आहेच, दोघांमधला छेद समान करण्याची गरज नाही आहे आणि आपल्याला 3च संख्या लिहायच्या. मग 5/7 व 11/7च्या दरम्यानच्या संख्या. तर बघा 5 नंतर काय येतं 6, 6/7, 7/7, 8/7, 9/7, 10/7 आणि म्हणजेच 10/7 अशा आहेत. तर यापैकी कोणत्याही तुम्ही 3 संख्या लिहू शकता त्याच्यामध्ये. 10 नंतर 11/7 येतं. आता पुढचं उदाहरण बघूया. अजून एक राहिलेलं शेवटचं ते आहे 0 आणि वजा 3/4. आता मला सांगा दरम्यानच्या संख्या 0 व वजा 3/4च्या दरम्यानच्या संख्या. आता इथं वजा 3 नंतर इथं वजा 2 1. आता 0 दिलं आहे म्हणजे यांच्यामध्ये 2च संख्या आहेत. बघा वजा 3 नंतर काय येतं, कारण छेद तर याचा काही नाही म्हणजे 1 आहे. 1 आहे तर 0ला किती नाही गुणलं, 0ला आपण किती नाही गुणलं तर उत्तर 0च येणार आहे. म्हणून याचा छेद वाढवताच येणार नाही, याचा छेद जसा आहे तसंच. आपल्याला फक्त वजा 3/4 जो आहे, वजा 3/4चाच 2 न गुणून टाकूया आपण त्याला. जर 2 न गुणलं तर वजा 6 येणार आणि 4 दुनी 8 येणार. मग याच्या दरम्यानच्या संख्या काय झाल्या तर 8 झालं आहे. तर याच्या दरम्यानच्या काय झाल्या तर वजा नंतर वजा 6 झालं म्हणजे वजा 5/8, वजा 4/8, वजा 3/8, वजा 2/8, वजा 1/8, 0. तर 0 तर येणार नाही ना. अशा यापैकी तुम्ही कोणत्याही संख्या त्यामधल्या लिहू शकता. तर अशा प्रकारे हा झालेला आहे सराव संच 23.